नमस्ते, फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आज मी बनवणार आहे साबुदाणा वडा। साबुदाणा वडा बनवण्यासाठी इथं 2 बटाटे घेतलेले आहे, मीडियम साईजचे बटाटे आहे हे। याची साल काढून घेतली आणि नंतर खिसणीने किसून घेतलीत। इथं 1 हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून। अर्धा चम्मच काळं मीठ घेतलेलं आहे। काळं मिठाऐवजी तुम्ही साधं मीठही घेऊ शकता। आणि इथं 1 वाटी हा साबुदाणा भिजत घातला होता 6 ते 7 तासासाठी। जेवढा साबुदाणा भिजत घातलेला आहे तेवढेच मी शेंगदाणे घेतलेले आहे। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, भाजून घेतले आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतले। सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे आणि हे एकजीव करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकत आहे, अंदाजे अर्धा चम्मच। तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं नसेल तर हिरवी मिरची वापरली तर चालते। आमच्याकडे जिरे आणि कोथिंबीर वापरत नाही आहे उपवासाला, त्यामुळे मी टाकत नाही। तुमच्याकडे जर खात असेल तर तुम्ही टाकू शकता। सुरुवातीला हे मिश्रण कोरडं वाटतं, नंतर हे एकदम घट्ट होतं। या पद्धतीने जर तुम्ही वडे बनवले ना तर तेलकट पण होत नाही आणि एकदम कुरकुरीत होतात। जर मिक्सरला साबुदाणा जर काढला तर तो व्यवस्थित होत नाही। अशा पद्धतीने जर केले ना खूप छान होतात वडे। मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। आता याचे वडे करून घ्यायचे आहे छोटे छोटे। तुम्हाला हवा तसा आकार द्यायचा, रोल बनवू शकता किंवा वडे बनवून घ्यायचे छोटे छोटे हातावर थापून। इथं कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते। शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे मी, तुम्ही कोणतेही वापरू शकता। याच्यामध्ये वडे सोडून घ्यायचे। सुरुवातीला गॅस फुल करायचा, नंतर मीडियम करायचा। मीडियम गॅसवरती आपले हे वडे फ्राय करून घ्यायचे चांगले सोनेरी कलर येईपर्यंत। तुम्ही बघू शकता आपले वडे बनवून रेडी झालेले आहे। वड्यासोबत खाण्यासाठी मी इथं मिरच्या पण फ्राय करते। मिरच्याला मधोमध काप पाडून घेतलेत आणि फ्राय करून घेतल्यात। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या ब्लॉग